पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, तुमच्या अंगणात हास्याची फुलबाग फुलवायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केलेल्या इक्ष्वाकू आणि दत्तूचा वाढदिवस आलाय एकाच दिवशी. चला बघूया त्यांना वाढदिवसाचं काय गिफ्ट मिळतंय ते. जोरदार टाळीने त्यांचं मंचावर स्वागत करूया. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हे शिकवाकू, माझी चड्डी देतो काय? शिकवाकू, दत्तू, माझं नाव इश्वाकू आहे रे. 15 वर्ष आपण एकाच सोसायटीत राहतोय. आपण 6 महिने हॉस्टेलमध्ये पण एका रूम मध्ये राहतोय, तरी तुला माझं नाव कसं पाठ होत नाही दत्तू? अरे उद्या पाठ करतो. आता तू चड्डी दे. ती जांभल्या कलरची बघ, चड्डी जांभल्या कलरची. मध्ये दिल आहे अशी. हा, हे गे, कसं होणार आहे काय माहिती. आणि ऐक, आता सतत चड्डी चड्डी बोलू नकोस, मी प्रार्थना करतोय. ओके. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तव हे, सकल सफल भूयात. बाबा, मम्मा, तुम्ही इथे आलात? मी खरं सरप्राईज झालो, खूप सरप्राईज झालो मी. वाढदिवसाच्या सहस्त्र सहस्त्र शुभेच्छा इक्ष्वाकू. थँक्यू बाबा. तुम्ही कसे काय आलात? मम्मा, कशी आहेस तू? मी बरी आहे बाळा, तू बरा आहेस ना? मी खूप चांगला आहे. आणि तू? कसे काय आलात म्हणजे मी यांना म्हंटल होतं आज इक्ष्वाकूचा वाढदिवस आहे, तर आपण त्याला घरी बोलवूया का? तर म्हणाले नाही, इक्ष्वाकूच्या अभ्यासात व्यत्यय येता कामा नये, त्यामुळे आपण त्याला घरी बोलवण्यापेक्षा आपण त्याला अचानक जाऊन आकस्मित हर्षयोग देऊयात. म्हणजे? सरप्राईज रे, बाबांनी काहीतरी नवीन शब्द शोधून काढलाय. नाही, पण मला खरंच आकस्मित हर्षयोग झालेला आहे बाबा. वा, तर म्हणून मग आम्ही पहिली असं. ट्रेन पकडली आणि मग लगेचच तुला भेटायला आलो. कसं आहेस? बरं तशी आहेस अस्वच्छच आहे. ना? वाढदिवस आहे आजच्या दिवस. आणि हा इसम यांच्या बाजूला ठीक आहे, हे कायमस्वरूपी असं ठेवता येईल? असू दे ना. नको ना बाबा. असं काय वाग प्रद्युम्न? माझ्या मुलावर वाईट संस्कार नको. प्रद्युम्न, काय करतोयस तू हे? नको नाही असं वागूस. बर, अभ्यास कसा चाललाय? मागच्या महिन्यात सेमिस्टर होती ना? थांब, अरे वाढदिवस आहे आज त्याचा, आणि मुळात पहिल्यांदा आपल्यापासून इतक्या लांब राहतोय तो. डोळे भरून मला माझ्या लेकराला बघू तर दे आधी. तक्षशिला, आपलं काय ठरलंय? काय नाव आहे? काय? भावनिक व्हायचं नाहीये. आपण आपल्या मुलाला आपल्यापासून लांब का ठेवलेलं आहे? मुलं जेव्हा एकटी राहतात तेव्हा ती स्वतंत्र होतात, ती मच्युअर होतात, त्यांच्यात एक वैचारिक परिपक्वता येते की नाही? ये भाई, हे बघ कैसा दिख रहा है, देख बघ, मजा आहे अभी. मस्त दिख रहा है. अरे काका काकू, हे बघा. कैसे आहे? काका काका, पाय घालू? ए गधड्या, पाय लागू असताना ते पाय घालू काय? पाय घालू? पाया पडू का विचार ना? कसा आहेस बाळा? बरा आहेस ना? मज्जा मज्जा. मज्जा. मज्जा मज्जा. छान. याची उत्तरं ना मला आवडतच नाही. मज्जा मज्जा, हे काय उत्तर आहे मला सांग? असू दे प्रद्युम्न. टिकलाय अजून, टिकलाय. मला वाटलं झेपणार नाही याला इंजिनिअरिंग. हो काका, इंजिनिअरिंग माझ्या रक्तात आहे. माझा पप्पूस आहे ना, एकेकाली मोठा इंजिनियर होता. मॅकॅनिककडे हवा भरण्याचं काम करायचा तुझा पप्पू. त्याला इंजिनियर नाही, छोटू म्हणतात. असू दे. असे कपडे असं घातलेत बघ ना, नितंबावर बदाम. मम्मा, बाळा. बाबा, दत्तूचा पण वाढदिवस आहे आज. अरे हो, बरोबर, माझ्या लक्षातच नाही आलं, मी विसरले. सॉरी. बरोबर, तुमच्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो नाही का? तर तू असू दे बाळा, असू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. अभिष्ट चिंतन. चिंता नाही, आता मजा आहे.
आज मज्जा करायची एकदम बसायचं. अरे बाळा अभिष्ट चिंतन. काका चिंता करे मेरे दुश्मन अभी छोडो. अरे अभिष्ट चिंतन म्हणजे अरे बच्चा असू दे असू दे असू दे असू दे. पप्पूस वा वा असू दे. अरे दूध म्हणू कोण दुदू म्हणू? आपण प्रद्युम्न नाव आहे त्यांचं. अरे वेणी तुम्ही कधी आला वहिनी आम्ही आत्ताच आलो. म्हटलं ब्रह्ममुहूर्तावर ह्याचं औक्षण करूया. आज वाढदिवस आहे ना. हा. पण आमची ट्रेन नेमकीच मिस झाली. लेट झाला यायला. अरे मग बोलायचं ना आपण ट्रिपल सीट आलोच तर नाही इकडं माझी आहे ना बायसायकल पार्ल्याहून इगतपुरीला आपण ट्रिपल सीट यायचं होतं तुमच्या बायसायकलवरून. आला माझ्या पोराच्या वाढदिवसाला मी मांगलावर पण जाऊ शकतो पण ते काय नाही बघा तुम्हा दोघांना तुझा पण वाढदिवस नाही याचा पण वाढदिवस आहे ना तुम्हा दोघांना MMHRDA मस्त. म्हणजे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्या पप्पाचा बोलायचा जरा प्रॉब्लेम आहे ना. ते शॉर्टकट बोलतात एकदम. बरं असू दे, असू दे. हॅपी रिटर्न्स. एक मिनिट मग MMHRD मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ए कशासाठी आहे मग? अरुण तर्फे अरुण करणं ए भर अरुण इतकं बेंबीच्या देठापासून ओरडण्यापेक्षा सरळ सोपं सुटसुटीत म्हणावं जीवेत शरदशतम. हा मग ठीक आहे मी माझ्या दत्तूला MMHRDA आणि तुझ्या पोराला जावेद शरद सातम बस. कोण जावेद शरद साटम? अरे आता बोल ना तू यार कदम काका हा. जावेद शरद शातम नाही मग? जिवेत शरद शतम म्हणजे काय तर 100 शरद ऋतू तू पाहावेस असं. असा त्याचा अर्थ होतो. शरद म्हणजे ऋतू आहे काय? हो. आम्हाला तर आतापर्यंत गरमा बारिश कुडकुडी हेच माहित होतं. नाही मला काही बोलायचं नाहीये यावर. मला काहीही बोलायचं नाहीये तक्षशिला यावर. गरमा कुडकुडी बारिश सोड. तक्षशिला आरतीचं ताट कर. आरती जेवायला येते काय नाही आरतीचं ताट ओवाळण्यासाठी म्हणतायत ते. हा ओवाळणी चला चला काय करतो अरे बजा तू बस. नाही बस हे बस. चला 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 अवलक्षण करून घेऊया पटकन काय करूया? अवलक्षण बघ बेटा याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण करणे. प्रद्युम्न आहे तेच बोलतोय मी. अवलक्षण म्हणतात का त्याला? औक्षण म्हणतात ना. अरे ते क्रिकेट मध्ये ना म्हणजे पंडूला 1 करोड मध्ये घेतला तात्याला 2 करोड मध्ये घेतला अहो ते ऑक्शन. मी जे म्हणतोय ते औक्षण. कदम औ काही आहे की नाही? अरे बोल काय पण वसारे पण ताटली गोलगोलच फिरवायची आहे ना रे काय आहे रे? मुद्दा कितीही बरोबर असला तरी ताटली म्हणतात त्या म्हणाला ते. तांबण. हा चला 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 पटकन औषण करून घ्या हा मी औक्षण करते. तू बस बाळा इथे. हा. हा. किंवा तू करून घे. तर तू ये बाळा बस. तू पण बस. तुझं पण औक्षण करते. ते जरा गिफ्ट काढा ना. हो आधी ते गोडाधोडाचे आहे ते. बर. हे पहा काय आणलंय. आईला काजू टाकली. काजू टकली असते का? काजू कतली म्हणता येत नाहीये ह्याला. काजू टकली काय भाषेची कत्तल करत निघालेत बापले. कळत नाही मला माझ्या मुलाला मी काय या मुलासोबत राहू देतोय. असू दे असू दे. काजू टकली. हे घे हे घे. हा, हा. पाया पड. असू दे नको मी पण. असू दे. काकांच्या पाया पड. हा पप्पूस अरे असू दे रिक्षा वाकू रिक्षा
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.